नमस्कार मंडळी, मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट 15 मिनिटात अशी आंबोळी बनवणार आहोत। चला तर मग झटपट सुरुवात करूया रेसिपीला। साहित्यामध्ये इथे घेतलेला आहे मी रवा, हा बरोबर 1 वाटीपेक्षा थोडा कमी आहे। आता इतका रवा घेते आहे, म्हणजे इतकीच वाटी अजून एक रवा हवा आहे आपल्याला। आणखीन 1 वाटी मी घेऊन घेतलेली आहे। त्यानंतर दुसरं साहित्य आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पोहे। हे बघू शकता 1 वाटी पोहे घेतलेला आहे मी। जर 2 वाटी रवा असेल तर 1 वाटी पोहे घेऊ शकतात, तुमचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालणार आहे। आता इथे दही घेतलेले आहे मी, अगदी झटपट बनवायचं आहे, त्याच्यामुळे आपण फर्मेंट वगैरे काही न करता करायचं आहे, त्याच्यामुळे मी इथे 1 वाटी दही घेतलेली आहे। ही दही कमी आंबट आहे, त्यामुळे मी 1 वाटी वापरते आहे। जर तुमची दही जास्तच आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी वापरली तरी चालणार आहे। आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। यात पाणी वगैरे आपल्याला काहीच घालायचं नाहीये। आता हे रवा आहे आणि पोहे दोघं पाणी शोषून घेण्याचं काम करतात, त्यामुळे आपण यांना 15-20 मिनिटं झाकून थोडं मुरण्यासाठी ठेवून देऊया। आता मी 15 मिनिटं झाकण ठेवून त्या व्यवस्थित मुरू देणार आहे। त्या 15-20 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करून घेऊया। बॅटर व्यवस्थित मुरून तयार आहे। आता आपण याला थोडं थोडं करून मिक्सरमधून काढून घेऊया। आपण जसं डोश्याला पीठ करतो त्याचप्रमाणे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी बॅटर काढून घेतलेला आहे, बघू शकता। याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे। तुम्हाला या पिठापासून इडलीसुद्धा अगदी छान तयार करू शकता, अगदी मस्त तयार होतात। फक्त आपण थिकनेस थोडी जाडसर ठेवायची, म्हणजेच थोडं घट्ट पीठ ठेवायचं आपल्याला, कारण आंबोळींसाठी आणि डोस्यासाठी त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ लागतं। अशा पद्धतीने मी पूर्ण बॅटर काढून घेतलेला आहे, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आपल्याला अशाच पद्धतीचं बॅटर हवं आहे। तुम्हाला जर इडली करायची असेल याच्यापेक्षा तुम्ही थोडं घट्ट ठेवलं, अगदी उत्तम जाळीदार इडल्या तयार होतात, बघू शकता। फक्त एक खबरदारी आपल्याला घ्यायची असते की त्यात पोहे घातलेला आहे आपण आणि रवा ते भरपूर पाणी असं सोक करून घेतं, त्यामुळे भरपूर असं पाणी, जवळजवळ मला इथे 2 ग्लास पाणी लागलेलं आहे। 2 वाटी रवा आणि 1 वाटी पोह्यासाठी। आता इतकं पाणी पुरेसं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून आपण 5 मिनिटं पुन्हा थोडं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे थोडंसं पाणी अजून सोक करेल। हे मी ठेवलेलं होतं। आता आपण लागेल तितकं मीठ घालूया चवीपुरतं। तर यात मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता यात आपल्याला अजून एक साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे इनो। अगदी साधं आहे, कुठल्याच फ्लेवरचं इनो घातलेला नाही मी, साधं लिंबाच्या फ्लेवरचं इनो आहे। यात थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे तो छान ॲक्टिवेट होतो। तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। इनो घालण्याचं कारण एकच आहे की आपण झटपट बनवणार आहोत, म्हणून जाळी छान पडेल। त्याला आपण फर्मेंट होण्यासाठी वेळ दिलेला नाही पुरेसा। मात्र चांगला छान कडकडीत गरम असला पाहिजे, नाहीतर आंबोळी चिटकू शकते। बरेच जण असेच आंबोळी सोडून देतात टाकून, पण आपण थोडंसं अशा पद्धतीने पेंट करूया, म्हणजे छान मध्यम आकाराची आंबोळी येईल। तुम्हाला कुठलंही नाव देऊ शकतात, नीर डोसा, आंबोळी, अशा पद्धतीने। बघा थोड्या वेळाने जाळी यायला सुरुवात होईल। बघा किती मस्तच अशी मस्त जाळी पडली आहे। तुम्ही एकाच बाजूने शेकला तरीही तो छान लागतो, किंवा मग दोघं बाजूने शेकला तरी छान असं मस्त सॉफ्ट तयार होईल। आता आपण ही बाजू व्यवस्थित पलटवून घेऊया। बघू शकता आपले अगदी मऊ लुसलुशीत असेही आंबोळ्या तयार आहेत। अगदी झटपट 15 मिनिटात तयार होतात। त्याच्यासोबत मस्त अशी ही हिरवीगार चटणी। चला तर मग, तुम्हाला असेच माझे साधे सोपे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।